नमस्कार, मी प्रियंका गायकवाड, पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे 5 कोटी रुपये वाटत असताना सापडल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। विरार पूर्वेला मानोरी पाडा येथील विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे आले होते। या ठिकाणी भाजपचे स्थानिक उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हजर होते। विनोद तावडे यांनी पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी 5 कोटी रुपये घेऊन आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आलाय। विनोद तावडे हे हॉटेलमध्ये असताना हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन धडकले आणि त्यानंतर विवांता हॉटेलमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालंय। यावेळी क्षितिज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना अक्षरशः घेरलं होतं। विनोद तावडे हे गळ्याला हात लावून शपथ घेत होते, मी पैसे वाटले नाहीत असं सांगत होते। मात्र आक्रमक झालेल्या क्षितिज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते काहीच ऐकायला तयार नव्हते। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते विनोद तावडे यांना अनेक प्रश्न विचारत होते। आम्ही आल्यावर तुम्ही लाईट बंद का केली असं बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना विचारलं। त्यानंतर क्षितिज ठाकूर यांनी त्या ठिकाणी असणारी एक डायरी हातात घेऊन आणि उंचावून दाखवली। या डायरीत 15 कोटी रुपयांच्या नोंदी असल्याचा आरोप केला गेलाय। तसेच बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तेथून एक काळी बॅग आणि नोटांचे काही बंडल ताब्यात घेतलेत। हा सगळा प्रकार सुरू असताना विनोद तावडे आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। त्यावेळी पोलिसांनी मध्ये पडत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनोद तावडे यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज।